मुंबईतल्या मालाड रेल्वे स्टेशनवरील हत्या प्रकरणी आरोपीला आता 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या हत्येसंदर्भातलं एक नवं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हातात काहीच दिसत नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात आज केलेला आहे। मारतानाचे व्हिडिओ सुद्धा दिसत नाहीयेत असा दावा देखील आरोपींच्या वकिलांनी केलेला आहे। कोणाच्याही बॅगमधली वस्तू लागून मृत्यू झाला असू शकतो असंही आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे आणि किरकोळ वादातनं ओंकार शिंदे यानं आलोक सिंग यांची हत्या केल्याचा आरोप आहे। वाद झाला ठीक आहे, पण गर्दीच्या वेळेला जनरल डब्यामध्ये एखादी व्यक्ती प्रवास करते तर एका घरातली नसते, तर ती कोण कडिया काम करतो, त्याचे वेपन्स जे असतात हत्यार कामाला लागणार आहेत ते कॅरी करत असतो, ते बॅग असते किंवा इतर कोण कोण वेगवेगळ्या ठिकाणी ते पॉसिबिलिटी आहे की त्याच्यातलं एखादं उतरताना गर्दीमध्ये मागून फोर्स झाल्याने समोर त्याच्या हत्याराने ते हे झालं तर ते घुसून लागू शकतं। म्हणजे ह्यांनी केलं याचा अर्थ नाही आहे असं म्हणत आहे। माझं असं म्हणणं आहे की जर तसं असतं तर ते जे वेपन हे तीक्ष्ण हत्यार वगैरे म्हणत आहेत तर ते त्याच्या हातात तरी मिळालं असतं, नाही तर तिथेच टाकलं असतं तर फिर्यादीला तिथे मिळालं असतं। म्हणजे ते रिकव्हरीचं काय जर तिथेच पडलं असेल तर ते पंचनामा करतील रेल्वेचा, त्यावेळेला ते तिथून मिळणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।